विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील सुमारे 300 बस गाड्यांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात येणार आहेत. या संदर्भातील हालचाली प्रशासन पातळीवर सुरू झाल्या असून लवकरच एसटी प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित होणार आहे. शहरातील सर्व वाहन चालकांकडून शासनानं दिलेल्या मुदतीत आपल्या वाहनाला HSRP बसवण्याचं नियोजन सुरू झालं आहे. परिवहन विभागानं 31 मार्च या दिलेल्या मुदतीपर्यंत वाहनांना नंबर प्लेट बसवणं शक्य नसल्यानं त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतर गाड्या नोंदणी करतेवेळीच या पाट्या बसवल्या जाणार आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली. पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीला म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता लाल महाल इथून शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मिरवणुकीत एकंदर 96 स्वराज्य रथ आणि ढोलताशा पथकं सहभागी होणार आहेत. तसंच शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या 51 रणरागिणी मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी ही माहिती दिली. आपल्या पारंपरिक ज्ञानशाखांच्या पुनरुज्जीवनासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, असं प्रतिपादन राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केलं. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सोलापूर इथले वैद्य प्रशांत बागेवाडीकर यांना महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच समारंभात वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार पुण्यातील वैद्य गुणवंत येवला यांना, वैद्य दवा शेंडे रसौषधी पुरस्कार पुण्यातील वैद्य विशाखा बाकरे यांना, तर वैद्य विम गोगटे वनौषधी पुरस्कार नाशिकच्या वैद्य अर्चना भास्करवार यांना प्रदान करण्यात आला. OTT आले असले तरी चित्रपट महोत्सवांचं महत्त्व कायम असल्याचं मत चित्रपट समीक्षक आणि पुणे चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड समिती सदस्य मीना कर्णिक, अभिजित देशपांडे आणि सैबल चटर्जी यांनी संवाद साधला. चित्रपट महोत्सव केवळ सिनेमांच्या प्रदर्शनासाठी नसून त्यातून व्यापक सांस्कृतिक आणि कलात्मक प्रभाव अधोरेखित होतो. पिफ महोत्सवांमुळे जागतिक चित्रपटसृष्टीत भारतीय प्रादेशिक चित्रपटांचा ठसा उमटत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या चित्रपट महोत्सवातील एका कार्यशाळेत अभिनेते बोमन इराणी यांनी काल मार्गदर्शन केलं. उत्तम अभिनेता व्हायचं असेल तर स्वप्न समोर ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी काम करा. प्रसिद्धीच्या मागे लागू नका, ती आपोआपच येईल, असा सल्ला इराणी यांनी दिला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं पहिल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी लोणीकनमधल्या हिंदकेसरी मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची मान्यता असलेले 6 महानगरपालिका आणि 36 जिल्हा असे 42 जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी होणार आहेत. 10 वजन गटांमध्ये सुमारे 400 कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राजस्थानमधल्या अलवार जिल्ह्यात नुकत्याच 44व्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत यश मिळवलेल्या पुणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स संघटनेच्या पुरुष आणि महिला खेळाडूंचा पुण्यात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाला विजेतेपद मिळालं आहे. पुण्यातील गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग संस्थेचा 10वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते. पुण्यात अशा दर्जेदार संस्थेची स्थापना होऊन ती जागतिक स्तरावर नावारूपाला येत आहे, हे सर्व पुणेकरांसाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी संस्थेचा गौरव केला. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं. कमाल 36 तर किमान 12.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. विविध भारतीच्या पुणे केंद्रावर. नमस्कार.